श्री स्वामी समर्थ अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जय जी निर्गुणा, जय जय जी सनातना, जय जय जी अघरना, लोकपाला सर्वेशा। अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, सहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म। वेदांत आवडे तयाशी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांशी, वतने देऊन ठेविले। त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती। त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणले। रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करती तेने अंतरी, नृपती भऊ सुखावे। ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे। एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी। पाहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीशी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी। हा तो वेडा संन्याशी, भुरळ पडली लोकाशी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले। तेथून या निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले डोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीशी तुच्छ मानिती। नित्य नियम सरोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले। निद्रा लागली बुवासी, लोटल्या काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे। आपल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे। ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द न एक बोलवे। जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुनी बुवासी, सावध केले त्यावेळी। मग स्वप्नीचा वृत्तांत, तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकाशी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृत्ताभय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीसी कैसे। ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाताने याची। बुवा प्रति पटली खून, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत। या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त, सप्तम अध्याय गोढा। श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थनार्पणस्तु।